नमस्कार मित्रांनो. आज स्वराज्य संकल्प अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन येत आहे 100 MCQs. मित्रांनो, आज आपल्याला रिव्हर सिस्टीम तसेच नदी प्रणाली या नदी प्रणाली विषयावर आज आपल्याला जे काही आपण नदी प्रणाली शिकलेलो आहे त्याच्या रिलेटेड 100 क्वेश्चन्स जे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे ते आपल्याला आज कव्हर करायचे आहे. तर मित्रांनो, तुम्ही हे सेशन बघतच असाल. या सेशन मध्ये जसे जसे मी क्वेश्चन्स विचारेल तसे तसे क्वेश्चनचं तुम्हाला आन्सर द्यायचे आहे. सोबतच ज्या क्वेश्चनला 1 2 3 4 असे 1 2 3 4 1 2 3 4 असे ऑप्शन्स दिले जातील मित्रांनो. तर तुम्हाला त्यातून 1 2 3 4 मधून कमेंटवर 1 2 3 4 यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. जसं जसं क्वेश्चन येईल फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ थ्री, जसं म्हणेल की नाव फर्स्ट क्वेश्चन वी आर टेकिंग, सो त्यात तुम्हाला फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर त्याच्यानुसार तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे मित्रांनो. त्यासोबतच हे 100 क्वेश्चन्स तुम्हाला 100% या परीक्षेमध्ये हेल्प करणार आहे. यामध्ये सर्व पॅटर्नचे सर्व व्हेरिएशनचे आपण क्वेश्चन घेणार आहोत. हे क्वेश्चन बऱ्यापैकी तुम्हाला MCQs साठी पण यूज होणार आहेत आणि MCQs सोबत PYQs च एक पॅटर्न PYQs आपण येणाऱ्या काळात MCQs नंतर हे प्रॅक्टिस क्वेश्चन्स नंतर आपण PYQs घेणारच आहोत. तर PYQs हे सर्वात महत्वाचा असं समजा की तुम्हाला जर कोणत्या गावी जायचे असेल आणि त्या गावाला जाण्यासाठी तुम्ही रस्त्याला निघालेले आहे आणि त्या रस्त्याला निघाल्यानंतर असं समजा की दोन फाटे फुटत आहेत, म्हणजे दोन रस्ते जात आहेत. तुम्हाला ज्या रस्त्यावर जायचं आहे तो तुम्हाला माहिती नाही, पण मित्र तुम्हाला माहित असेल की तिथे डायरेक्शन दिलेली असते. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला नागपूरला जायचे असेल तर तिथे लिहिलेलं असते की नागपूर राईट घेतल्यानंतर 73 किलोमीटर. तर मित्र ते जे डायरेक्शन आहे, तो जे डायरेक्शन दाखवत आहे ते डायरेक्शन तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट आहे तुमच्या डेस्टिनी पर्यंत पोहोचण्याची. तर हे डेस्टिनी तुम्हाला कोण दाखवत आहे? तो एक फलक, तो एक डायरेक्शनचा बोर्ड. तसंच मित्र हो, तुम्हाला हे MPSC ची जर एक्झाम क्लिअर करायची असेल, ही प्रिलिम्स क्लिअर करायची असेल, तर सर्वात मेन जे बोर्ड आहे तुम्हाला तिथपर्यंत पोहोचण्याचं, त्या डेस्टिनी पर्यंत जाण्याचं, तुमच्या गोल पर्यंत जाण्याचं, ते सर्वात मेन गोल आहे. ते सगळ्यात मेन दाखवणारी जी गोष्ट आहे ते म्हणजे PYQs, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. मित्रो, आता येणारा जो पेपर आहे 28 सप्टेंबरचा, तो 100% नवीन पॅटर्नचा होणार आहे. कदाचित हा पॅटर्न म्हणजे जो आतापर्यंत प्रिलिम्स होत आलेली आहे, कदाचित त्याच्यासारखा पण रिपीट होऊ शकते किंवा मग नवीन पण येऊ शकते, हे कोणालाच माहिती नाही. तर मित्रो, आयोग कशा प्रकारे डिझाईन करेल, पण तुम्हाला जो बेसिक फाउंडेशन दिलेले आहे, बेसिक सिलेबस दिलेले आहे, त्याच्यानुसारच अभ्यास करून आपण जे आज MCQs घेणार आहोत, MCQs जे 100 MCQs आपण आज टार्गेट ठेवलेलं आहे, हे 100 MCQs तुम्हाला 100% त्या परीक्षेमध्ये उपयोगी ठरणार आहे आणि हेल्प पण होणार आहे त्याची. तर चला मित्रांनो, आपण सुरुवात करूया जास्त वेळ न घेता हे 100 MCQs ला. जे हे पूर्ण 100 MCQs मित्र हो, हे जे पूर्ण 100 MCQs आहे ते रिव्हर सिस्टीम ऑफ महाराष्ट्र कशावर आहे? रिव्हर सिस्टीम ऑफ महाराष्ट्र. रिव्हर सिस्टीम ऑफ महाराष्ट्र याच्यावर नदी प्रणाली, महाराष्ट्राच्या नदी प्रणालीवर हे सर्व आपण जे प्रश्न आहेत ते अधोरेखित केलेले आहे. तर मित्र, आपण सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. तर मित्र, पहिला प्रश्न आहे, फर्स्ट क्वेश्चन. पहिला प्रश्न आहे मित्र हो, खालील पैकी कोणत्या नद्या खच दरीतून वाहतात? खालील पैकी कोणत्या नद्या खच दरीतून वाहतात? खालील पैकी कोणत्या नद्या खच दरीतून वाहतात? ऑप्शन आहे मित्र, भीमा कोयना, ऑप्शन आहे भीमा कोयना नदी,
भीमा कोयना, वर्धा वैनगंगा, तापी नर्मदा, गोदावरी कृष्णा. तुम्हाला माहित असेल खसदरी म्हणजे रिफ्ट व्हॅली. रिफ्ट व्हॅलीतून अशी कोणती नदी आहे यापैकी यापैकी अशा कोणत्या नद्या आहेत ज्या रिफ्ट व्हॅलीमधून इंडियामध्ये फ्लो होतात किंवा महाराष्ट्रामध्ये पण त्या पाहायला दिसतात. तर त्याचं उत्तर द्या मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही याचं उत्तर देत जा, जेणेकरून मी ते उत्तर बरोबर आहे की नाही चेक पण करेल आणि तुमचं एक व्हॅल्यू एडिशन पण होईल. या क्वेश्चन मधून तुमची प्रॅक्टिस पण होईल मित्र, आणि तुम्हाला हे भरपूर फायदेशीर ठरणार आहे तुम्हाला येणारे एमपीएससी 2025 जे आता 28 सप्टेंबरला होणार आहे त्याच्यासाठी. तर मित्र याचं उत्तर आहे तापी नर्मदा. तापी नर्मदा ही रिव्हर रिफ्ट व्हॅली मधून फ्लो होते. तापी नर्मदा ही रिव्हर रिफ्ट व्हॅली मधून म्हणजे खच दरीतून वाहते. त्यानंतर मित्र दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे. मित्र प्रत्येक प्रश्नाचा एकदम बारीकाईने आपण जर वाचन केले आणि एकदम बारीकाईने जर त्या क्वेश्चनला समजून घेतले तर तुम्हाला प्रश्न लवकरच समजून येईल आणि त्याचं उत्तर एकदम तुम्हाला फास्ट मध्ये क्लिक होईल. तर या प्रश्नाचा प्रश्न आहे वर्धा नदीची उपनदी कोणती आहे. उत्तर द्या मित्रांनो याचं. तर मित्र तुम्हाला माहित असेल आपण लास्ट क्लासमध्ये वर्धा नदी शिकलेलोच आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघा, तुम्हाला त्याच्यात माहित पडेल की वर्धा नदीची जी उपनदी आहे तिचं नाव आहे निरगुडा. निरगुडा नदी ही वर्धा नदीची उपनदी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्र हो, सॉरी, नेक्स्ट क्वेश्चन आहे तिसरा, कोकण विभागातील नद्यांच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा क्रम लावा. कोकण विभागातील नद्यांच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट, उत्तर, दक्षिण, उत्तरेकडनं दक्षिणेकडे असा क्रम तुम्हाला लावायचा आहे. सांगा मित्रांनो याचं उत्तर काय असेल. कोकण विभागातील, कोकणच्या नद्या तुम्ही बघितलेल्या असेल, कोकण विभागातील नदींच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा क्रम लावा. तर तुम्हाला माहित असेल मित्रो, सगळ्यात पहिले जी नदी येते तिचं नाव आहे वैतरणा, पहिली नदी. तर याच्यातून तुम्हाला बघायचे असेल की तुम्हाला जर वैतरणा नदी दिसत असेल आणि अ ऑप्शन पहिला दिसत असेल, अ ऑप्शन, तर पहिला ऑप्शन अ नाही आहे म्हणजे हा कट आहे. दुसरा ऑप्शन अ नाही आहे म्हणजे हे पण आन्सर नाही नसणार आहे. आता हे ऑप्शन असू शकते किंवा हे ऑप्शन असू शकते, कारण पहिल्या याच्यात अ आहे, दुसऱ्या याच्यात पण अ आहे. आता आपण दुसरी नदी बघूया. वैतरणा नंतर जी नदी येणार आहे, तिचं नाव आहे उल्हास नदी. तर दुसरी नदी जी आहे उत्तरेपासून दक्षिणेकडे जी येणारी नदी आहे तिचं नाव आहे उल्हास नदी. तर मित्रो याच ऑप्शन मध्ये दुसरा पण ऑप्शन क आहे, याच्यात पण दुसरा पण ऑप्शन क आहे. तर या दोन पैकीच आन्सर असणार आहे, 100% फिक्स झालेला आहे. त्यानंतर मित्रो आता इथे चेंज आहे. इथे यानंतरची नदी जेव्हा तुम्हाला माहित असेल तेव्हा त्याचा आन्सर परफेक्टली तुम्हाला माहित असेल की यानंतरची जी येणारी नदी आहे त्या नदीचं नाव आहे सावित्री नदी. काय मित्रांनो, सावित्री नदी. तुम्हाला कोकणाची जी नद्या आहेत त्याचा क्रम माहित असायला हवा, जेणेकरून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कळेल. जेव्हा या 3 ऑप्शन वरून तुम्हाला जेव्हा आन्सर मिळते तेव्हा तुम्हाला आन्सर जेव्हा तुम्हाला शोधायला वेळ कमी लागतो मित्रांनो, आणि तुमचा पेपर एका परफेक्ट टाइम मध्ये आणि एका कमी वेळामध्ये तुमचा पूर्ण होतो, जेणेकरून तुम्हाला डबल एक वेळा पेपर इव्हॅल्युएट करायला मिळेल, चेक करायला मिळेल लास्ट मध्ये. तर वैतरणा, उल्हास, सावित्री आणि त्यानंतर वाशिष्ठी नावाची नदी ही शेवटची नदी यामध्ये पाहायला मिळते. तर मित्र याचा आन्सर झालेला आहे 4 नंबरचा 4. याचा आन्सर आहे 4. याचा आन्सर आहे 4. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो,
योग्य जोड्या लावा, योग्य जोड्या लावा. तुम्हाला मी लास्ट टाइमला पण सांगितलं आहे मित्रांनो की जोड्या लावायला 100% आयोग आपल्याला विचारले जाते. आयोगाचा हा सगळ्यात आवडता प्रश्न, योग्य जोड्या लावा. सर्वांना प्रश्न दिसत असेल मित्रांनो. योग्य जोड्या लावा. नदी, इथे नदी आहे आणि इथे धरण दिलेले आहे. नदी आणि धरणाची जोडी लावायची आहे. अशा कोणत्या नदीवर कोणतं धरण आहे तुम्हाला ओळखायचं आहे. तर याचे मित्रांनो उत्तर द्या तुम्ही. कोणत्या नदीवर कोणते धरण पाहायला मिळते. तुम्हाला माहिती असेल दूधगंगा, आपण शिकलेलो आहे दूधगंगा. पर सगळ्यात पहिला धरण भोगावती, तुम्हाला सांगितलं होतं मी भोगावती नदीवर राधानगरी धरण, करेक्ट. भोगावती नदीवर राधानगरी धरण आणि दूधगंगा नदीवर कळमवाडी धरण, काळम्मावाडी धरण. तर मित्र तुम्हाला माहित असेल की यामध्ये जे एचं जे उत्तर आहे ते 3 आहे. 3 एचं जे उत्तर आहे ते 3 आहे. म्हणजे एक तर 2 मध्ये 3 आहे पहिल्या याच्यात किंवा 4 मध्ये 3 आहे. तर पहिला तर होऊच नाही शकत मित्रांनो आणि तिसरा पण होऊ नाही शकत. मग राहिले 2 ऑप्शन. यामध्ये दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये पहिलं 3 आहे, पहिलं 3 दिलेलं आहे. त्यानंतर आपण चेक करूया भोगावती नदी, या नदीवर जे धरण आहे ते राधानगरी, म्हणजे ड च पहिलं, यामध्ये ड च पण पहिलं आहे, यामध्ये ड च पण पहिलं आहे. आता ट्विस्ट आहे मित्रांनो या ऑप्शन्स मध्ये ब आणि क. तुम्हाला हे आता तुम्हाला माहित असायला पाहिजे. तर कृष्णा नदी तुम्हाला माहिती आहे सगळ्यात मोठी नदी. तर कृष्णा नदीवर जे आपण धरण बघितलं ते होतं धोम धरण जे सगळ्यात पहिलं धरण बघितलं मित्रांनो आपण, कृष्णा नदीवर येणारं सगळ्यात पहिलं धरण धोम धरण. तर इथे ऑप्शन तुम्हाला मिळत आहे कृष्णा नदीचं 2. तर आन्सर आहे 4. याचा आन्सर या क्वेश्चनचा आन्सर काय आहे? 4th ऑप्शन मित्र, करेक्ट ऑप्शन 4th ऑप्शन. 5वा क्वेश्चन बघूया आपण. खालील विधानांची सत्यता तपासा. विधान अ, सातमाळा अजिंठा डोंगर रांगांमुळे गोदावरी नदीचे खोरे हे तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झालेले आहे. पहिलं जे वाक्य मित्रांनो ते लक्षात घेऊन घ्या तुम्ही. सातमाळा अजिंठा डोंगर रांगेमुळे गोदावरी नदीचे खोरे हे तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झालेले आहे. विधान ब, गोदावरी नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे हे शंभू महादेव डोंगर रांगांमुळे अलग झालेले आहे. याचं उत्तर द्या मित्रांनो तुम्ही आपण वाचलेलंच आहे की गोदावरी नदी आणि जे भीमा नदी आहे त्याच्या खोऱ्यांबद्दल पण आपण अभ्यास केलेला आहे. आणि सातमाळा अजिंठा डोंगररांग जी गोदावरी नदी आणि तापी नदीच्या रिलेटेड आपण पण याच्यात तुम्हाला मी पहिलं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर याचं मित्रांनो करेक्ट उत्तर सांगा तुम्ही. तुम्हाला माहिती असेल मित्र, सातमाळा अजिंठा डोंगर रांगांमुळे गोदावरी नदीचे जे खोरे आहे हे तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झालेले आहे. हा एकदम बरोबर सेंटेन्स आहे. कसा आहे? एकदम करेक्ट सेंटेन्स आहे. गोदावरी नदीची जी खोरे आणि भीमा नदीची खोरे हे शंभू महादेव डोंगरमुळे अलग झालेले आहे. हे पूर्णतः असत्य आहे मित्रांनो, असत्य आहे. हे पूर्णतः असत्य आहे. तर याचा आन्सर काय झाला मित्रांनो? 3 नंबरचं. विधान अ सत्य असून ब हा असत्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन मित्र, 6 नंबरचा क्वेश्चन. नदी काठावरील शहरे व नदी यांच्या जोड्या जुळून योग्य पर्याय निवडा. नदी काठावरील आपण शहरे बघितली होती. नदी काठावरील शहरे व नदी यांच्या जोड्या जुळून योग्य पर्याय निवडा. तर नदी आणि काठावरील शहराला आपण बघणार आहोत.
नदी ही आहे नदी, ही आहे मित्रांनो नदी, आणि ही आहे काठावरील शहर आहे, हिची काठावरील शहर आहे. तर आता योग्य जुळ्या जुळवा, योग्य जुळ्या जुळवा. प्रश्न नंबर 6. प्रश्न नंबर 6. जसं जसं मित्रांनो तुम्हाला तुम्हाला माहिती असेल मित्र की जे धुळे शहर आहे, धुळे, धुळे जे शहर आहे हे कशाजवळ दिसते तुम्हाला? धुळे शहर कोणत्या नदीजवळ तुम्हाला पाहायला मिळले? धुळे शहर याचं नाव आहे मित्र हो पांझरा. पांझरा नदीजवळ धुळे शहर पाहायला मिळते. धाम शहर कुठे पाहायला मिळते मित्रांनो? धाम शहर पवनार जवळ पाहायला मिळते. आणि जी प्रवरा शहर आहे, प्रवरा जी नदी आहे तिच्याजवळ एक शहर पाहायला मिळते, तिचं नाव आहे संगमनेर. संगमनेर. आणि मित्र हो तापी नदी जी आहे ती भुसावळ पासून पास होते. तर ए चा आहे 3, ब चा आहे 4, क चा आहे 1 आणि तापीचा आहे 2. 4 3 1 2, 4 3 1 2 याचा आन्सर आहे मित्र 1. याचा आन्सर काय मित्र? 1. सोपी आहे मित्रांनो, एवढे काही हार्ड क्वेश्चन्स नाही आहे, एकदम सिंपल बेसिक कन्सेप्टवर हे क्वेश्चन्स आपण घेतलेले आहे. आणि हे क्वेश्चन्स तुम्हाला बेसिक फाउंडेशन तयार करून तुम्हाला एक आयडिया देतील, एक प्रॉपर थिंकिंग देतील की तुम्हाला पेपर कसा सोडवायचा आहे. ते नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्र 7th क्वेश्चन. सातवा क्वेश्चन आहे मित्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांचे 100% भौगोलिक क्षेत्र गोदावरी नदीच्या खोऱ्यात येत नाही? मित्र हे नाही एक डबल प्रश्न वाचा मित्रांनो. प्रश्न आहे की खालीलपैकी कोणता जिल्हा किंवा कोणत्या जिल्ह्याचे 100% भौगोलिक क्षेत्र गोदावरी नदीच्या खोऱ्यात येत नाही? याचं उत्तर सांगा मित्रांनो. मस्त छान क्वेश्चन आहे हा. या क्वेश्चनला स्टार मार्क करून ठेवतो. हा क्वेश्चन चांगला क्वेश्चन विचारलेला आहे. या क्वेश्चनचा आन्सर माहित असेल मित्रांनो तर याचा करेक्ट आन्सर आहे औरंगाबाद आणि बीड. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर कोणता आहे? औरंगाबाद आणि बीड. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्र 8वा. खालील कोणती महत्वाची शहरे तापी पूर्णा खोऱ्यात वसलेली आहेत? खालील कोणती महत्वाची शहरे तापी पूर्णा, मित्र हे लक्षात ठेवा, तापी पूर्णा या खोऱ्यात वसलेली आहे. कोणती महत्वाची शहरे म्हणून म्हणत असतो मित्रांनो, मी तुम्हाला सांगितले की उगम स्थान, त्यावरील धरणे, त्याची लांबी, त्यानंतर त्याची लांबी 2 प्रकारची, महाराष्ट्र आणि इंडिया मधली, हे तुम्हाला माहित असायला पाहिजे मित्र. त्यानंतर उगम झाले, धरणे झाले, त्यावरील शहरे, त्यानंतर ते कोणत्या राज्यांमधून पास होते, त्याचे राज्ये, हे बऱ्यापैकी या बेसिक गोष्टी तुम्हाला या सर्व त्या नदीबद्दल माहित असायला पाहिजे. तर मित्र हे 1 2 3 4 5 6 हे तर मस्ट म्हणजे एकदम 100% तुमच्या टिप्स असायला पाहिजे. या गोष्टी सगळं तुमच्या पाठ असायला पाहिजे. बाकी तुमचं अनालिसिस आणि तुमचं जे ऑब्झर्वेशन आहे मॅपवर, त्या मॅपच्या ऑब्झर्वेशननी आणि अनालिसिसनी बाकीचे तुम्ही सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. तर या 8वेचं उत्तर द्या मित्रांनो. 8वेचं उत्तर द्या. सोपी प्रश्न आहे हा की खालील कोणत्या महत्वाची शहरे तापी पूर्ण खोऱ्यात वसलेली आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो बुलढाणा, वर्धा आणि जळगाव. 8व्याचं उत्तर आहे बुलढाणा, वर्धा आणि जळगाव.
नेक्स्ट क्वेश्चन, कोळशांच्या साठ्याकरिता, मस्त छान प्रश्न आहे मित्र हा, कोळशांच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदीचे खोरे कोणते? कोळशाच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदीचे खोरे कोणते? याचं उत्तर आहे मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर देत राहा, जेणेकरून मला माहित पडेल की तुमचे आन्सर करेक्ट आहे की चुकीचे आहे. तर नवव्या प्रश्नाचं उत्तर वैनगंगा आणि वर्धा खोरे. वैनगंगा आणि वर्धा खोरे जवळ कोळशांच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदी खोरे वैनगंगा आणि नदी खोरे. नेक्स्ट प्रश्न मित्र, 10वा प्रश्न तुमच्या समोर आहे की दक्षिणेकडून म्हणजे हे नॉर्थ आणि हे साऊथ, दक्षिणेकडून उत्तरेकडे म्हणजे खालून वरती, दक्षिणेकडून उत्तरेकडे खालील नद्यांच्या कोणता क्रम बरोबर आहे? कोणता क्रम बरोबर आहे? क्रम सांगायचा त्यांना बरोबर खालून वर म्हणजे साऊथ पासून नॉर्थ पर्यंतचा. विच ऑफ दी, ह्या क्वेश्चन विचारला जाईल, विच ऑफ दी सिक्वेन्स इज फ्रॉम साऊथ टू नॉर्थ, कॅन यू आयडेंटिफाय दिस सिक्वेन्स विच इज फ्लोईंग फ्रॉम साऊथ टू नॉर्थ. तर मित्र हा मस्त छान क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन तुम्हाला कन्फ्युजिंग साठी येऊ शकतो आणि तुम्हाला जर ऑब्झर्वेशन मॅपचं करता येत असेल आणि तुम्ही वारंवार जर मॅप पाहत असेल, वारंवार जर तुम्ही तुमचे डायग्राम्स बघत असेल, त्या डायग्रामून तुम्हाला हा एकदम फास्ट मध्ये क्लिक होणारा प्रश्न आहे मित्र. तर हा प्रश्न तुमचा एक कन्फ्युजन क्रिएट करू शकतो आणि हा क्वेश्चन तुम्हाला वेळ लावू शकतो. तर असे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी मॅपिंग करणे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, जी तुमच्या एक्झाम मध्ये तुमचा वेळ घेऊ शकते. कारण की तुम्ही यामध्ये कन्फ्युजन झाले आणि तुम्ही एखादी, फॉर एक्झाम्पल कृष्णा नदी आहे, कृष्णा नदीच्या डाव्या बाजूच्या नद्यांचा उपनद्यांचा क्रम ईस्ट टू वेस्ट लावा किंवा वेस्ट टू ईस्ट लावा. तर मित्र तुम्हाला माहित असेल, तुम्ही वाचलेले असेल, तुमचे सगळं पाठ असेल, पण यथाकथित जर तुम्हाला तिथे कन्फ्युजन झाले तर तो तुमचा वेळ खाऊ शकतो आणि त्यामुळे तुम्ही कन्फ्युजन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक एन्झायटी किंवा डिप्रेशन सारखं येईल, ज्यामुळे तुमच्या एक क्वेश्चनच्या मागे समोरची येणारे 3 ते 4 क्वेश्चन जे चांगले क्वेश्चन असतात ते पण कन्फ्युजन मध्ये जाऊन तुम्ही ते चुकीचे करून याल. ही 100% एक्सपिरियन्सची गॅरंटी मित्रांनो. तर त्यामुळे तुम्ही एक शांत वेळेत, शांत दिमाखाने असे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे आणि एकदम शांत विचार करून हे असे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणाऱ्या नद्यांचे कोणते क्रम बरोबर आहे? तर 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो वारणा, कृष्णा, नीरा आणि भीमा. ह्या ज्या नद्या आहे या नद्या साऊथ टू नॉर्थ पाहायला मिळतात. यांचा क्रम पाहायला मिळते असा, साऊथ टू नॉर्थ. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो 11वा क्वेश्चन, बालाघाट पठाराच्या बालाघाट पठाराच्या उत्तरेस व दक्षिणेस अनुक्रमे कोणत्या नद्यांची खोरी आहेत? बालाघाट पठार तुम्हाला माहित असेल मित्रांनो, बालाघाट पठाराच्या उत्तरेस व दक्षिणेस अनुक्रमे कोणत्या नद्यांची खोरी आहेत? तर याचं उत्तर आहे करेक्ट, गोदावरी व भीमा नदींचे खोरे आपल्याला पाहायला मिळते. 12वा क्वेश्चन आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणती नदी गोदावरीच्या उजव्या बाजूची उपनदी आहे? उजव्या बाजूची विचारलेला आहे मित्रांनो. हे इथे सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन, इम्पॉर्टंट पॉईंट असते जिथे तुम्हाला सगळ्यात जास्त लक्ष द्यायचे आहे. प्रश्न असताना एक चांगल्या प्रकारे प्रश्नाला समजून घेऊन आणि शांत दिमाखाने तुम्हाला प्रश्न वाचायचे आहे. खालीलपैकी कोणत्या नदी गोदावरीच्या उजव्या बाजूची उपनदी आहे? उजव्या बाजूची उपनदी म्हणजे राईट हँड ट्रिब्युटरी विचारलेली आहे. राईट हँड ट्रिब्युटरी विचारलेली आहे मित्रांनो. तर याचं पहिलं ऑप्शन आहे मांजरा, शिवना. तिसरं आणि चौथा ऑप्शन मित्र मी तुम्हाला सांगतो. मांजरा, शिवना
तिसरा आहे मित्र हो दुधना. दुधना. आणि चौथा आहे मित्रांनो साबरी. या चारपैकी तुम्हाला उत्तर द्यायचे आहे. साबरी. 12व्या प्रश्नाचं उत्तर काय आहे मित्रांनो? मांजरा नदी. कोणती विचारली होती? राईट हँड ट्रिब्युटरी ऑफ गोदावरी. तर त्याचा आहे मित्रांनो मांजरा. तेरावा क्वेश्चन बघा मित्रांनो. 13वा. खालीलपैकी कोणत्या नदीचे खोऱ्यात येलदरी व सिद्धेश्वर धरणे बांधली आहेत? सगळ्यात सोपी प्रश्न मित्र, एकदम सोपी प्रश्न. हा एकदम सोपी प्रश्न दिसत आहे तुम्हाला. याचं फटाफट उत्तर द्या कमेंट बॉक्समध्ये. येलदरी व सिद्धेश्वर धरणे, येलदरी व सिद्धेश्वर धरणे बांधलेली आहेत. तर कोणती आहे मित्रांनो? कोणती आहे? 13 नंबरचा क्वेश्चनचा आन्सर द्या. पूर्णा. दक्षिण पूर्णा तुम्हाला माहिती असेल, दक्षिण पूर्णा नदीवर हे येलदरी आणि सिद्धेश्वर धरण परभणी येथे पाहायला मिळते. परभणी येथे पाहायला मिळते. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो जोड्या लावण्यासाठी. योग्य जोड्या लावा. स्तंभ अ मध्ये नदी दिलेली आहे आणि त्याचे उगम स्थान दिलेले आहे. बघा मी तुम्हाला सांगत असतो की उगम स्थान प्रत्येक नदीचं सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. योग्य जोड्या लावा म्हणजे नदी आणि त्याचे उगमस्थान. नदी आणि त्याचे उगमस्थान. नदी आणि त्याचे उगमस्थान. तर पेनगंगा नदी, कृष्णा नदी, तुंगभद्रा आणि कावेरी. तर पेनगंगा नदीचं उगमस्थान तुम्हाला सांगायचं आहे. पेनगंगा नदी. पेनगंगा नदी. पेनगंगा नदी. पेनगंगा नदीचं तुम्हाला माहित असेल मित्र बुलढाणा रांगेतून. तर याचं आन्सर 2 असू शकते. पहिल्या 2. त्यानंतर कृष्णा नदी. कृष्णा नदी तुम्हाला माहित असेल मित्रांनो. कृष्णा नदी. कृष्णा नदीचा उगम कुठून झालेला आहे? कृष्णा नदीचा उगम कुठून झालेला आहे? महाबळेश्वर. करेक्ट. महाबळेश्वर मधून कृष्णा नदीचा उगम झालेला आहे. तर मित्र दुसऱ्याचं ऑप्शन पण 4 म्हणजे हे ऑप्शन कटलं आणि हे तर पहिलेच कटलं होतं पहिल्या नंबरचा. म्हणजे आता ऑप्शन 2 किंवा 3 मधून 100% असणार आहे. तर आता मित्रांनो सांगत तुंगभद्रा किंवा कावेरी. आता हे दोन कन्फ्युजिंग. तुंगभद्रा नदी आणि कावेरी नदी या दोन्ही नद्यांची जी उगम आहे हे स्थान तुम्हाला आपल्याला माहित असायला पाहिजे. तर तुंगभद्रा नदीचं उगम स्थान आहे गोमंतक शिखर. तुंगभद्रा नदीचं स्थान आहे गोमंतक शिखर आणि कावेरी नदीचं स्थान आहे ब्रह्मगिरी. कावेरीचं काय स्थान आहे? उगम स्थान आहे ब्रह्मगिरी. तर याचा आन्सर आहे मित्रांनो, याचा आन्सर आहे 2. 2 4 1 3. 2 4 1 आणि 3. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. खालील पैकी कोणती नदी गोदावरी नदी खोऱ्याचा भाग नाही? खालील पैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? हे बघा मित्रांनो हे आपल्याला कन्फ्युजन करते सगळ्यात जास्त. खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? तर याचा आन्सर द्या मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये. याचा आन्सर आहे भातसा. प्रवरा पण आहे, तेरणा पण आहे, मांजरा पण आहे. तुम्ही बघितलं असेल गोदावरी नदी. तर भातसा ही नदी या खोऱ्याचा भाग नाही, गोदावरी खोऱ्याचा. 16वा प्रश्न बघा मित्रांनो. ही फिल इन द ब्लँक ही मुळा नदीची उपनदी आहे. उपनदी आहे. तर यापैकी कोणती नदी आहे मित्रांनो? पवना, कुडाळी, वेल किंवा अंबी यापैकी कोणती नदी ही मुळा नदीची उपनदी आहे? तुम्हाला माहित असेल पवना नदी ही मुळा नदीची उपनदी आहे. येरडा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? हे म्हणजे फिल इन द ब्लँक्स मित्र. हे म्हणजे फिल इन द ब्लँक्स. येरळा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? सांगा मित्रांनो. 17 नंबरचं उत्तर द्या.
तुम्हाला माहित असेल येरळा ही, तुम्हाला माहिती येरळावर एक धरण बघितलं होतं आपण, येरळावर एक धरण बघितलं होतं. तर ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? कृष्णा नदीची उपनदी आहे. 17व्याचं आन्सर काय झालं? पहिलं. हा क्वेश्चन छान क्वेश्चन आहे मित्रांनो. 74 डिग्री हा क्वेश्चन इम्पॉर्टंट क्वेश्चन मार्क करा. सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. 74 डिग्री पूर्व रेखांवर, 74 डिग्री पूर्व रेखांशवर महाराष्ट्रातील नद्यांच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा निवडा. उत्तरेकडून दक्षिणेकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम निवडा. तर सांगा मित्रांनो याचं उत्तर काय असायला पाहिजे? 18व्या नंबरचं उत्तर काय असायला पाहिजे? तुम्हाला माहित असेल उत्तरेकडे सगळ्यात पहिली नदी आहे गिरणा नदी. त्यानंतर तुम्हाला माहित असेल मित्र दुसरी नदी आहे नीरा नदी. सॉरी नीरा नाही आहे मित्र, कुकडी नदी आहे, कुकडी. सॉरी. तुम्हाला माहित असेल सगळ्यात पहिली नदी आहे गिरणा नदी. दुसरी नदी आहे मित्रांनो कुकडी नदी. त्यानंतर तिसरी नदी आहे मित्रांनो नीरा नदी, करेक्ट. आणि चौथी नदी आहे मित्रांनो कोयना नदी. तर हा झाला उत्तरेकडून दक्षिणेकडेचा क्रम. त्याचा आन्सर आहे मित्रांनो 3. गिरणा, कुकडी, नीरा आणि कोयना. त्यानंतर 19वा प्रश्न बघा मित्रांनो. 19वा प्रश्न आहे खाली दिलेल्या प्रमुख नद्या त्यांच्या उपनदीशी जुळवा आणि खाली दिल्यांमधून योग्य पर्याय निवडा. त्याचे जे उपनदी आहे जसे प्रमुख नदी आहे मित्रांनो ही प्रमुख नदी आहे दिलेली प्रमुख नदी आणि ही तिची उपनदी. तर तुम्हाला याचा क्रम जुळवायचा आहे आणि मग तुम्हाला आन्सर मिळणार आहे. तर याचा पहिले क्रम तुम्हाला मी ऑप्शन्स नंतर देणार आहे. ऑप्शन आपण बघणार आहोत. पहिले तुम्ही तुमच्या नॉलेजनुसार याच्यातून तुम्हाला क्रम निवडायचा आहे. तर हा क्रम जोडा तुम्ही. तुम्हाला माहिती आहे गोदावरी हिची उपनदी कोणती आहे? आसना. नर्मदेची उपनदी कोणती आहे? नर्मदेची उपनदी आहे उदाई. म्हणजे पहिल्याचं झालं 4, दुसरं झालं 5. भीमाची उपनदी कोणती आहे मित्र? भीमाची उपनदी सर्वांनाच माहित असेल नीरा नदी. आणि वशिष्ठीची नदी कोणती आहे? जगबुडी आहे की येरला आहे? याचा आन्सर आहे मित्रांनो जगबुडी. वशिष्ठीची उपनदी जगबुडी. म्हणजे याचा आहे मित्रांनो 1 आणि याचा आहे 2. तर 4, 5, 1, 2 असा क्रम ज्याच्यात मिळेल त्याचं हे आन्सर असणार आहे. चार 5, 1, 2 याचा आन्सर आहे मित्र 4. याचा आन्सर आहे मित्र 4. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील कोयना प्रकल्पाचा जलाशय ला काय म्हणतात? तुम्हाला माहिती असेल की प्रत्येक धरणाचं एक नाव दिलेलं आहे. इंदिरासागर, यशवंत सागर, त्यानंतर शिवाजी सागर, त्यानंतर नाथ सागर. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण वेगवेगळे धरण बघितले. त्या धरणाचे नाव दिलेले आहे. तर तुम्हाला सांगितलं होतं मित्र ते धरणाचे नाव आपल्याला कव्हर करायचे आहे. तर याच्यात प्रश्न डायरेक्ट विचारला गेला, डायरेक्ट क्वेश्चन आहे हा की महाराष्ट्रातील कोयना प्रकल्पाचा जलाशय कोयना जो आहे कोयना याला काय म्हणतात? कोयनाला काय म्हणतात तुम्ही
आन्सर द्या फटाक कमेंट बॉक्स मध्ये आन्सर द्या मित्रांनो. 20 नंबरच्याच तुम्हाला माहित असेल कोयना प्रकल्पाला शिवसागर असे म्हणतात. शिवसागर. 21वा प्रश्न बघा मित्रांनो. 21वा प्रश्न. महाराष्ट्रातील नद्यांच्या काठावरील शहरे व नद्या यांच्या योग्य जोड्या लावा. शहर आणि नदी. शहर आणि नदी. कोणतं शहर आणि नदी याच्या जोड्याला तुम्हाला लावायचं आहे. आणि इथे ऑप्शन्स दिलेले आहे. पंढरपूर. तुम्हाला माहिती असेल मित्र, पंढरपूर विठ्ठलांचं ठिकाण, विठ्ठल रखुमाईचं ठिकाण. हे शहर कोणत्या नदीवर स्थित आहे? कोणत्या नदीच्या काठावरील स्थित आहे? तुम्हाला माहिती असेल मित्र, हे भीमा नदीच्या काठावर स्थित आहे. त्यानंतर कोल्हापूर शहराजवळून जाणारी नदी कोणती? जिचं नाव आहे पंचगंगा. कोल्हापूर शहरावरील कोणती नदी आहे मित्र? पंचगंगा. आता तुम्हाला माहिती असेल पहिलाच ऑप्शन 3 दिसत आहे आणि दुसराच ऑप्शन 4 दिसत आहे. तर आन्सर काय होणार? 4. तर हे ऑटोमॅटिक तुमचं करेक्ट येणार. धुळे हे शहर कोणत्या नदीजवळ स्थित आहे? धुळे हे शहर पांझरा नदीजवळ स्थित आहे. आणि हिंगोली हे शहर कोणत्या नदीजवळ स्थित आहे? तर कयाधू. हिंगोली, कयाधू. तर हे मित्र लक्षात ठेवण्याच्या सारखी गोष्ट आहे. आणि हे सोपी क्वेश्चन्स आहे एकदम. तुम्ही इझी क्लिअर करून घ्याल हे. जर तुमच्या पूर्ण नद्यांबद्दल जी माहिती आहे ती तुमच्या एकदम कन्सेप्ट क्लिअर असतील तर. त्यानंतर मित्र, त्यानंतरचा 22वा क्वेश्चन. योग्य विधाने पहा. योग्य विधाने पहा. खालील विधाने पहा. पंचगंगा व कृष्णा नदींच्या संगमाजवळ नरसोबाची वाडी आहे. करेक्ट का चुकीचं? खालील विधाने पहा. खालील विधानांपैकी एक पर्यायी उत्तरे मधून तुम्हाला निवडायचं आहे. तर मित्र उत्तर द्यायचं. पंचगंगा व कृष्णा नदीच्या संगमाजवळ नरसोबाची वाडी आहे का? सांगा कमेंट बॉक्स मध्ये सांगा मित्रांनो. करेक्ट. पंचगंगा व कृष्णा नदींच्या संगमाजवळ नरसोबाची वाडी पाहायला मिळते. कृष्णा व भीमा नदींची खोरी महादेव डोंगरमधून वेगळी होतात. करेक्ट. आणि वर्धा व वैनगंगा नदींची एकत्र प्रवाहास प्राणहिता. तुम्हाला माहिती असेल प्राणहिता नदी जी नंतर गोदावरी नदीला जाऊन मिळते इथे. तर ही जी प्राणहिता नदी आहे, प्राणहिता असे म्हणतात. तर तिन्ही पण वाक्य याचे बरोबर आहे. त्याचा आन्सर आहे मित्र 4. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे डॅश म्हणजे फिल इन द ब्लँक. डॅश व डॅश या नद्यांचा संयुक्त प्रवाह नेवासा येथे गोदावरी नदीस मिळतो. तुम्हाला माहिती असेल नेवासा श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची जन्म ठिकाण. तर कोणती अशा 2 नद्या आहे तुम्ही शिकवलेला आपल्या क्लासमध्ये पण झालेला आहे. मी मागचा जो गोदावरी नदीचा तुम्ही व्हिडिओ पहा त्याच्यात पण तुम्हाला पूर्णपणे पाहायला मिळेल की अशा कोणत्या नद्या आहे, अशा कोणत्या नद्या 2 येत आहे की ज्या नद्या संयुक्त इथे नेवासेमध्ये येऊन मिळतात आणि मग ती नदी अशी पार होते. तर अशा या कोणत्या 2 नद्या आहे? अशा कोणत्या 2 नद्या आहे त्यांचे नावे सांगायचं आहे तुम्हाला. हे मुळा व मुठा, प्रवरा व वैनगंगा. मुळा व प्रवरा, इंद्रायणी व नीरा. यातून आन्सर द्या मित्रांनो. क्वेश्चन नंबर 23. क्वेश्चन नंबर 23 चा आन्सर आहे मित्र 3. मुळा व प्रवरा. तुम्हाला माहिती असेल मुळा व प्रवरा. क्वेश्चन नंबर 23 चा आन्सर आहे बी. सॉरी 3 नंबरचं फक्त बरोबर. त्यानंतर 24वा क्वेश्चन पहा. महाराष्ट्रातील ही सर्वात लांब नदी. सर्वात सोपे प्रश्न. महाराष्ट्रातील ही सर्वात लांब नदी आहे कोणती मित्रांनो? महाराष्ट्रातील सगळ्यात लांब नदी कोणती? गोदावरी. करेक्ट. प्रश्न नंबर 25. प्रश्न पहा मित्रांनो. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते? पूर्वेकडून पश्चिमेकडे. ही आहे पूर्व, ही आहे पश्चिम. तर अशी कोणती नदी आहे की जी या डायरेक्शननी वाहते? या डायरेक्शननी अशी कोणती नदी आहे जी वाहत जाते? वैनगंगा, गोदावरी, पूर्णा की तापी? करेक्ट आन्सर सांगा मित्रांनो. एकदम सोपी प्रश्न आहे. याचा आन्सर आहे तापी. करेक्ट. योग्य जोड्या लावा. जलविद्युत प्रकल्प आणि
हे बघ मित्रांनो, हे तुम्हाला सगळं इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहायला मिळेल. हा जलविद्युत प्रकल्प सांगायचा आहे, कोणत्या नदीवर कोणता स्थित आहे. येलदरी, येलदरी सांगा मित्रांनो. येलदरी, येलदरी प्रकल्प कोणत्या नदीवर स्थित आहे. येलदरी प्रकल्प कोणत्या नदीवर स्थित आहे तुम्हाला माहित असेल. येलदरी प्रकल्प कोणत्या नदीवर स्थित आहे. येलदरी प्रकल्प करेक्ट, पूर्णा नदीवर स्थित आहे. वरसगाव, वरसगाव हा वरसगावचा जो जलविद्युत प्रकल्प आहे कोणत्या नदीवर स्थित आहे मित्रांनो. करेक्ट, हा आहे मोसे नदीवर स्थित. मोसे, मोसे. त्यानंतर घाटघर, घाटघर हे हा प्रकल्प कोणत्या नदीवर स्थित आहे मित्रांनो, तर प्रवरा. आणि येलवंडी तुम्हाला माहित असेल, भाटघर, भाटघर. तर याचा आन्सर आहे मित्रांनो 3 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 27 नंबरचा. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत. गोदावरी नदीच्या खोऱ्याने महाराष्ट्रातील 49% क्षेत्र व्यापलेले आहे. करेक्ट की चूक. बरोबर की चूक. नदी, गोदावरी नदीवरील, गोदावरी नदीच्या खोऱ्याने महाराष्ट्रातील 49% क्षेत्र व्यापलेले आहे. करेक्ट मित्रांनो. तापी नदीच्या खोऱ्याने महाराष्ट्रातील 16.96% क्षेत्र व्यापलेले आहे. हे पण करेक्ट आहे. भीमा नदीला चंद्रभागा नदी असेही म्हणतात. चंद्रभागा नदी तुम्हाला माहिती आहे, पंढरपूर, पंढरपूर राष्ट्रीय जी नदी आहे जी चंद्रभागा, तर भीमा नदीला चंद्रभागा असेही म्हणतात. आणि घोड, इंद्रायणी आणि नीरा या नदी भीमा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. करेक्ट. हे चारही वाक्य मित्रांनो करेक्ट आहे. आन्सर आहे 4. महाराष्ट्र शासनाने 28 नंबरचा क्वेश्चन बघत आहे आपण. महाराष्ट्र शासनाने गोदावरी नदी, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी केली. खूपच फॅक्च्युअल क्वेश्चन आहे हा, डायरेक्ट टू द पॉइंट आणि फॅक्च्युअल क्वेश्चन. महाराष्ट्र शासनाने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी केलेली आहे मित्रांनो. याचं उत्तर द्या. 28चा प्रश्न 1 2 3 4 मध्ये. 28चा प्रश्न, 28 नंबरचा प्रश्नाचं 1 2 3 4 मध्ये करेक्ट आन्सर आहे मित्रांनो 1998. करेक्ट आन्सर आहे 1998. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो. कृष्णा नदी प्रणालीसाठी खालीलपैकी उपनद्यांचा योग्य पर्याय निवडा. कृष्णा नदीच्या उपनद्या सांगायचं आहे तुम्हाला. हा सिंपल प्रश्न आहे. जर तुमच्या कृष्णा नदी पाठ असेल किंवा तुम्ही चांगलं ऑब्झर्व केलेलं असेल तर हा प्रश्न इझी राहील तुमच्यासाठी. कृष्णा नदी प्रणालीसाठी खालीलपैकी उपनद्यांचा योग्य पर्याय निवडा. 29चा प्रश्न सांगा मित्रांनो. उत्तर सांगा. भीमा, घटप्रभा, पंचगंगा आणि कोयना ह्या नद्या कृष्णा नदी प्रणालीसाठी खालीलपैकी उपनद्यांचा योग्य पर्याय आहे. कोणत्या कोणत्या. भीमा, घटप्रभा, पंचगंगा आणि कोयना. 30 नंबरचा प्रश्न बघा. म्हणतो 30 नंबरचा. तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते. हा जो गुजरात राज्य आहे मित्रांनो, हा जो गुजरात राज्य आहे आणि आपल्या याच्या खाली हा जो महाराष्ट्र राज्य, हा पूर्ण हा जो महाराष्ट्र दिसत आहे आपल्याला, तर हा जो गुजरात राज्यामध्ये ही जी नदी जात आहे कोणती, तापी नदी, आपल्या महाराष्ट्रातून, ही अशा कोणत्या राज्यातून प्रवेश करते म्हणते. तर तुम्हाला माहिती असेल इथे नंदुरबार, धुळे आहे. तर नंदुरबार हा जिल्हा सगळ्यात वरती कॉर्नरचा जिल्हा असून तर तुम्हाला माहिती असेल नंदुरबार या जिल्ह्यातून तापी नदी गुजरातमध्ये प्रवेश करते. ठीक आहे. सोपी प्रश्न होता मित्रांनो हा. त्यानंतरचा प्रश्न आहे धर्मतराची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे. तर याचं तिसरं ऑप्शन सांगतो मित्रांनो मी. तिसरं आणि चौथं. धर्मतरची खाडी कोणत्या नदीच्या मुखात आहे. कुंडलिका, सावित्री. याचा आहे कुंडलिका
सावित्री, या चारपैकी ऑप्शन निवडायचे तुम्हाला. उल्हास, उल्हास, आंबा, कुंडलिका आणि सावित्री. कुंडलिका आणि सावित्री यापैकी कोणते पर्याय असेल? कुंडलिका, सावित्री. तर 31चं उत्तर आहे मित्रांनो आंबा. आंबा ह्या नदीच्या मुखात धर्मदाची खाडी यापैकी पाहायला मिळते. 32 नंबरचा प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे तुम्हाला मित्रांनो. 32 नंबरचा प्रश्न घेऊया आता आपण. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला पूर्ण आपल्या आयोगात त्या पेपरमध्ये पाहायला मिळणार आहे आता येणाऱ्या 25 सप्टेंबरला. तर अशाच प्रकारे आपण प्रॅक्टिस करूया. आज आपण पहिले 50 प्रश्न घेऊया. 50 प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सुधागड जिल्ह्याचे पाली हे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? सुधागड जिल्ह्याचे पाली हे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? सुधागड या जिल्ह्याचे पाली हे मुख्यालय कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? 32 नंबरचा प्रश्नाचं उत्तर द्या मित्रांनो, कमेंट करा. याचं उत्तर आहे आंबा. करेक्ट. खालीलपैकी 33वा क्वेश्चन बघूया. खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे? खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे? सर्वात मोठे खोरे आहे. कोणत्या नदीचे खोरे जे आहे ते महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे? याचं उत्तर द्या मित्रांनो 33चं. याचा आन्सर आहे गोदावरी खोरे. करेक्ट. गोदावरीची सगळ्यात मोठी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 34वा प्रश्न. 34 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो. 34 नंबरचा तुम्हाला सर्वांना दिसत असेल. 34 नंबरचा क्वेश्चन. कोणत्या नदीच्या संयुक्त प्रवाहास प्राणहिता नदी असे म्हणतात? सांगा. एकदम सोपी प्रश्न आहे. कोणत्या नदीच्या संयुक्त प्रवाहास प्राणहिता असे म्हणतात? हे तर सर्वांना सूत्र यायला पाहिजे. याचं एकदम सोपी उत्तर होतं फक्त वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा. तुम्हाला वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा ह्या नदी जिथे मिळतात त्या नदीच्या ह्या इच्छा प्राणहिता हे नंतर प्राणहिता असे म्हणतात जेव्हा वर्धा नदी, वैनगंगा आणि पैनगंगा नदी ही मिळते. मग नंतर ही प्राणहिता नदी गोदावरी नदीला जाऊन मिळते मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 35वा प्रश्न. अशी डॅश ही उल्हास नदीची उपनदी आहे. कोणत्या नदीची? उल्हास नदीची उपनदी आहे. 35च्या प्रश्नाचं उत्तर द्या मित्रांनो. उल्हास नदीची उपनदी कोणती आहे? करेक्ट. काळू नदी. काळू नदी ही उल्हास नदीची उपनदी आहे. 36वा प्रश्न मित्र. 36वा जोड्या लावायचा प्रश्न आहे. सोपी आहे. खालीलपैकी खाडी आणि त्याची नदी पैकी आपल्याला जाणून घ्यायचे. खाडी आणि त्याची नदी. खाडी आणि त्याची नदी या प्रश्नाचं उत्तर द्या मित्रांनो. 36व्या क्वेश्चनाचं. मनोरी खाडी ही दहिसर नदीवर पाहायला मिळते. भाट्टे ही खाडी काजळी या नदीवर पाहायला मिळते. भाट्टे ही नदी काजळी नदीवर पाहायला मिळते. त्यानंतर जैतपूर. तुम्हाला माहिती आहे जैतपूर प्रकल्प. जैतपूर ही खाडी काजवी या नदीवर पाहायला मिळते. 36व्या प्रश्नाचं उत्तर द्या मित्रांनो. 36.
आणि धरमतर ही खाडी पाताळ गंगावर पाहायला मिळते. त्याचा आन्सर आहे मित्रांनो 2. करेक्ट आन्सर आहे 2. 36वा आन्सर आहे 2. 37वा प्रश्न बघूया आपण. खालील विधाने पहा. ही खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन असतात. ही क्वेश्चन थोडेसे फॅक्च्युअल प्लस अॅनालिटिकल क्वेश्चन असतात मित्र. तर हे क्वेश्चन इम्पॉर्टंट मानले जातात. खालीलपैकी विधाने ओळखा. गोदावरी नदी परभणी शहराच्या दक्षिणेकडे आहे. हे ऑब्झर्वेशन जेव्हा तुमचं चांगलं असेल, जेव्हा तुम्ही मॅपिंग चांगली केली असेल, तेव्हा या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देता येईल. गोदावरी नदी परभणी शहराच्या दक्षिणेकडे आहे. करेक्ट आहे मित्रांनो. पूर्ण ही गोदावरी नदीची उपनदी नाही, हे चुकीचं आहे. पूर्ण ही गोदावरी नदीची उपनदी आहे मित्रांनो. हरिश्चंद्राची उंची 1404 मीटर आहे, हे चुकीचं आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो फक्त विधान अ बरोबर आहे. फक्त विधान अ बरोबर आहे. त्यानंतर 38वा प्रश्न बघायचा आपल्याला. खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात ज्वारीचे क्षेत्र केंद्रात झालेली आहे. खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात, एक वेळा मी प्रश्न वाचून दाखवतो मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात ज्वारीचे क्षेत्र केंद्रित झालेले आहे. तर याचा आन्सर आहे मित्रांनो 2. अ आणि ब विधाने बरोबर आहेत. अ आणि ब विधाने बरोबर आहेत. अ आणि ब विधाने म्हणजे गोदावरी आणि भीमा या नद्या नद्यांच्या खोऱ्यात ज्वारीचे क्षेत्र केंद्रित झालेले आहे. करेक्ट. त्यानंतर 39वा प्रश्न बघायचा. 39 नंबरचा क्वेश्चन बघायचा मित्रांनो. 39 नंबरचा क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या दरीतून 2 धरणाचे सुंदर देखावा दिसतो? खूप सोपी क्वेश्चन आहे मित्रांनो. याचा आन्सर पटापट द्या तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये. खालीलपैकी कोणत्या दरीतून धोम धरणाचा सुंदर देखावा दिसतो? सगळ्यात सोपी प्रश्न. अविधान बरोबर आहे. कारण सांगा. कारण कृष्णा नदीवर हे धरण स्थित आहे. तर याचा आन्सर काय असेल? कृष्णा व्हॅलीतून हे धोम जे धरण आहे याचा सुंदर देखावा आपल्याला पाहायला मिळते. 40वा प्रश्न मित्र. 40वा. खालील नदीचे नाव ओळखा. मध्य प्रदेशात उगम पावते. किती सुंदर असा प्रश्न हा डिझाईन केलेला आहे. म्हणजे तुम्हाला एक असं समजा की पझल टाईप हा क्वेश्चन डिझाईन आहे. पझल मध्ये खालील नदीचे नाव ओळखा. मध्य प्रदेश ठिकाण आहे तिथून हे याचा उगम आहे. वर्धा नदीशी संगम झाल्यावर प्राणहिता म्हणून ओळखले जाते. आता तो खूपच सोपी प्रश्नाचा हा उत्तर देऊ शकता तुम्ही. या चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात उत्तर दक्षिण सीमेची निर्मिती म्हणजे उत्तर दक्षिण जी सीमा आहे त्याची निर्मिती या चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात केली जाते. चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यांच्या उत्तर दक्षिण सीमांची निर्मिती आणि पेंच व वाघ या उपनद्या. याचं उत्तर द्या मित्रांनो. पर्यायी उत्तर सांगा. 1, 2, 3, 4 पैकी काय असेल? 40 नंबरच्या क्वेश्चनचं. करेक्ट. वैनगंगा नदी बद्दल हा प्रत्येक पॉइंट करेक्ट बोलत आहे की वैनगंगा नदी हिचा उगम मध्य प्रदेशमध्ये आहे. वर्धा नदीशी संगम झाल्यानंतर ही प्राणहिता बनते हे तुम्हाला माहित असेल. तुम्हाला पहिले सांगितलं तुम्ही फक्त याच्यात 2च गोष्टी कन्फ्युजन करू शकता. कारण की प्राणहिता नदी तुम्हाला माहित आहे. प्राणहिता नदी वर्धा वैनगंगा पैनगंगा. तर याच्यामध्ये वर्धा पण दिलं होतं आणि वैनगंगा पण दिलं होतं. तर तुम्हाला हे कन्फ्युजन व्हायचं नाही. कारण चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर दक्षिणेच्या सीमेची निर्मिती फक्त वैनगंगाच करू शकते. कारण ही वैनगंगा नदी आहे मित्रांनो. इथं गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्हा आढळतो आपल्याला 2 भागांमध्ये. आणि पेंच व बाग ह्या उपनद्या आहेत त्या वैनगंगाच्या उपनद्या आहेत. तर सोपी प्रश्न होता मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या नदी खोऱ्यात
दख्खन लावा, डेक्कन ट्रॅप बेसाल्टचे अधिक्य नाही मित्र, नाही नाही म्हणत आहे ते, नाही अधिक्य नाही, डेक्कन ट्रॅपचे कोणत्याचे अधिक्य नाही. 41वा प्रश्न आहे, 41वा प्रश्न. याचा आन्सर आहे मित्र वैनगंगा. वैनगंगा यामध्ये डेक्कन ट्रॅप बेसाल्ट अधिक्य नाही. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 42वा क्वेश्चन. 42वा क्वेश्चन आहे मित्रांनो, येरला नदी खोऱ्यातील खालीलपैकी कोणते जलसिंचन प्रकल्प आहेत? येरला नदी खोऱ्यातील खालीलपैकी कोणते जलसिंचन प्रकल्प आहेत? याचं उत्तर द्या मित्रांनो. 42वा क्वेश्चनचा आन्सर द्या. 42 42 42चा आन्सर द्या मित्रांनो. 42चा याचा आन्सर आहे वडूज, मायनी, भाकुची वाडी. हे आन्सर थोडा असा ऑड प्रश्न दिसत आहे तुम्हाला, पण हा प्रश्न चांगला आहे. येरला नदी खोऱ्यातील खालीलपैकी कोणते जलसिंचन प्रकल्प आहेत? येरला नदीवरील. ठीक आहे. तर हा प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. खालीलपैकी कोणती तापी नदीची उपनदी नाही? नाही म्हणत आहे, नाही. तापी नदीची उपनदी नाही. सोपी प्रश्न एकदम. 43वा एकदम सोपी प्रश्न आहे मित्रांनो. याचा आन्सर काय असेल? दुधना. महाराष्ट्रातील खालील खाड्यांच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लावा. दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लावा. योग्य क्रम लावा मित्रांनो. याचा योग्य क्रम लावायचा आहे तुम्हाला. महाराष्ट्रातील खालील खाड्यांच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लिहा. योग्य क्रम लिहा. तेरेखोल, विजयदुर्ग, दाभोळ, राजापुरी, दाभोळ, राजापुरी, तेरेखोल, विजयदुर्ग, दाभोळ, राजापुरी, तेरेखोल. याच्यापैकी कोणता ना कोणता एक क्रम असेल तर मित्रांनो तुम्ही याचा एक परफेक्ट क्रम लावायचा आहे आपल्याला. कसा? दक्षिणेकडून उत्तरेकडे. दक्षिणेकडून मित्र हे उत्तर आणि हे दक्षिण, तर खालून वरती दक्षिणेकडून उत्तरेकडे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला पाहायला मिळते तेरेखोल. तेरेखोल. त्यानंतर पाहायला मिळते विजयदुर्ग. त्यानंतर पाहायला मिळते दाभोळ. त्यानंतर पाहायला मिळते मित्रांनो राजापुरी. ओके. तर याचा आन्सर आहे 1 नंबरचा करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो 44 नंतरचा क्वेश्चन आहे. 45वा क्वेश्चन बघा. तापी खोऱ्यातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे? तापी नदीतील हवामानाबद्दलचा क्वेश्चन आहे. चांगला क्वेश्चन आहे हा मित्रांनो. 45वा क्वेश्चन बघा. तापी खोऱ्यातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे? किनारपट्टीचे आणि किनारपट्टीचे आणि पठारी अंतर्भागातील हवामानाचे संमिश्रण आहे. करेक्ट. 3रा नंबरचा आन्सर आहे मित्रांनो. 3रा नंबरचं तापी नदीबद्दल विचारायचं. तापी नदीबद्दल. 46वा क्वेश्चन बघा. खालील धरण प्रकल्पांचा क्रम कोणत्या त्यांच्या आखलेल्या दलगमी क्षमतेप्रमाणे चढत्या क्रमाने लावायचा तुम्हाला याचा क्रम. वारणा, भाटघर, जायकवाडी, पेंच, तोतला, दोह, भंडारदरा हे सगळे धरण आहे मित्रांनो. यांचा जो क्रम आहे यांचा क्रम दर लिटर दलघमी याच्याप्रमाणे लावायचा आहे मित्रांनो. दलघमी याच्याप्रमाणे. 46 उत्तर आहे मित्रांनो.
46चं उत्तर आहे पहिलं भंडारदरा, त्यानंतर दुसरं आहे भाटघर, तिसरा आहे मित्रांनो, सांगा मित्रांनो तिसरं कोणतं आहे? वारणा, करेक्ट, वारणा. चौथा आहे पेंच तोतलाडोह, पेंच तोतलाडोह. आणि पाचवा आहे जायकवाडी, करेक्ट. त्याचा आन्सर होते 2. 46चं काय मित्र हो? सॉरी 46चं आहे मित्र हो, 4 नंबरचं, सॉरी 4 नंबरचा आन्सर आहे. 46चं 4. 47 क्वेश्चन बघा मित्रांनो. 47वा क्वेश्चन, 47वा क्वेश्चन बघा. 47वा, नदी खोरे ओळखा. मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्याचा उगम आहे त्याचा. मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्यात त्याचा उगम आहे. त्यानंतर तिच्या पूर्वेकडे वाहणाऱ्या पूर्णा नदीपासून वेगळे करणारी तकलादू जलविभाजक आहे. वेमला, निगुडा, बोर आणि नंद या काही त्याच्या उपनद्या पण आहे. वर्धा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील सरहद निर्माण करते, त्यांची सरहद निर्माण करते. या 4 पैकी कोणत्या नद्या पाहायला मिळते 47ची मित्रांनो? एकदम सोपी. अमरावती जिल्ह्याला जो नदी प्रवाह होतो, मी तुम्हाला सांगितलेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये, अमरावती जिल्ह्याला जो पूर्ण नदी प्रवाह होतो ती नदी म्हणजे वर्धा. त्याच्यावर अप्पर वर्धा नावाचे जे धरण आहे ते स्थित आहे. ते अप्पर वर्धा धरणच या वर्धा नदीवर स्थित आहे. तर याचा आन्सर आहे मित्रांनो, या 4 जे क्ल्यूज आहे, 4 क्ल्यूज दिले, याच्यावरून आपल्याला आन्सर काढायचा आहे. त्याचा आन्सर आहे मित्रांनो वर्धा, 4 नंबर. 48चं उत्तर ते तापी आणि गोदावरी नदींचे खोरे कोणत्या डोंगर रांगांमुळे वेगळी झालेली आहे? एकदम सोपी आणि मस्त प्रश्न आहे मित्र हा. तापी आणि गोदावरी नदींची खोरे कोणत्या डोंगर रांगांमुळे वेगळी झालेली आहे? तुम्हाला माहित असेल अजिंठा डोंगर रांग. अजिंठा डोंगर रांगांमुळे तापी आणि गोदावरी नदीची खोरे वेगळी झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन 49 मित्र. लास्ट 2 क्वेश्चन, लास्टचे 2 क्वेश्चन बघूया आणि मग त्यानंतर आपण ब्रेक घेऊया. लास्टचे 2 क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात? तुम्हाला मी मागच्या लेक्चर मध्ये पण सांगितले आहे, कोल्हापूरची जीवनदायिनी अशा कोणत्या नदीला म्हटल्या गेल्या? मित्रांनो कमेंट मध्ये तुमचं उत्तर द्या. सर्वजण उत्तर द्या मित्रांनो कमेंट मध्ये, की कोणत्या नदीला कोल्हापूरची जीवनवाहिनी ही नदी म्हटल्या जाते? त्याचा आन्सर आहे मित्र पंचगंगा, करेक्ट. ज्याने हे 3रा नंबरचा आन्सर दिला असेल तो चांगल्या ट्रॅकवर आहे आणि त्याचा अभ्यास पण चांगला झालेला पाहायला मिळते मित्रांनो. तर तुम्हाला लॉजिक पण लावायचे आहे आणि तुम्हाला तुमचा फॅक्च्युअल पण ज्या गोष्टी आहे कन्सेप्च्युअल त्या स्ट्रॉंग असायला पाहिजे. लास्ट क्वेश्चन आहे मित्र 50वा, आणि या 50व्या क्वेश्चन नंतर आपण काही वेळ ब्रेक घेणार आहोत. खालील विधाने पहा. बघा हे क्ल्यूज दिलेले आहे, क्ल्यू पॉइंट वरून तुम्हाला पर्याय उत्तर निवडायचे आहे. 50वा क्वेश्चन, याचं उत्तर द्या मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये, सर्वांना दिसत असेल. भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे का? भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे? चूक की बरोबर? भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे का? करेक्ट मित्रांनो, करेक्ट. भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे. इंद्रायणी ही भीमेची उजव्या तीरावरील उपनदी आहे. उजव्या तीरावरील उपनदी आहे का? इंद्रायणी ही राईट हँड ट्रिब्युटरी आहे का असं विचारत आहे मित्रांनो. राईट हँड ट्रिब्युटरी ऑफ दी भीमा नदी, भीमा रिव्हर इज इंद्रायणी रिव्हर. इज इट करेक्ट ऑर नॉट? इज इंद्रायणी रिव्हर a right hand tributary of Bhima river or not? Correct mitro, this is also correct statement. This is also correct statement.
नेक्स्ट, भोगावती ही सीना नदीची उपनदी आहे. सॉरी सॉरी मित्रांनो, भोगावती ही सीना नदीची उपनदी आहे. करेक्ट की बरोबर? चूक की बरोबर? भोगावती ही सीना नदीची उपनदी आहे. एकदम करेक्ट उत्तर आहे. तर याचा आन्सर होणार आहे मित्र 4. तर अशाच प्रकारे आपण पुढचे 50 प्रश्न अशाच प्रकारे आपण पुढचे येणारे 50 प्रश्न आणि जे याच्यापेक्षा पण इंटरेस्टिंग क्वेश्चन राहणार आहे मित्र, ते आपण सॉल्व्ह करणार आहोत. आता आपण काही वेळ थोडा वेळचा ब्रेक घेऊया. या सर्व 50 क्वेश्चन तुम्हाला लक्षात आलेले असेल. अशाच प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे जोड्या, वेगवेगळ्या प्रकारचे विधाने, वेगवेगळ्या प्रकारचे उपनद्या, अशाच प्रकारचे क्वेश्चन विचारले जातो. या क्वेश्चनचा असं आपण प्रॅक्टिस करूया. ज्योग्राफी, पॉलिटी, हिस्ट्री असे वेगवेगळे आपण क्वेश्चन्स घेऊन येणार आहोत. हे क्वेश्चन्स तुम्हाला सर्वात जास्त उपयोगी ठरणार आहे परीक्षेसाठी. आणि या क्वेश्चनला तुम्ही रेफरन्स पॉईंट म्हणून आता येणारी जी आपण सिरीज घेणार आहोत, पीवायक्यू सिरीज रिलेटेड टू ज्योग्राफी, तर त्यांना मित्र तुम्ही अटेंड करा. भरपूर प्रमाणात लाईक्स द्या, कमेंट करा त्यावर. आणि तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. मी नक्की तुम्हाला उत्तर देईल. आणि मित्र, हे क्वेश्चन्स 100% याचेच रिलेटेड आणि याचेच अवतीभोवती फिरणार आहे. कारण की सिलेबस मध्येच तुम्हाला मेन्शन्स आहे की ज्योग्राफिकल पॅटर्न विथ द सम वेटेज ऑफ महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्र त्यात येणारच आहे आणि सोबत भारताचा पण आहे. तर अशा प्रकारे आपण येणारे जे पुढचे प्रश्न 50 प्रश्न आहे ते कम्प्लीट करणार आहोत. आणि असेच पुढचे प्रश्न 50 प्रश्न तुम्ही पण जुळलेले राहा. ब्रेक घ्या काही वेळचा आणि त्यानंतर आपण असेच 50 प्रश्न येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर आजचे दिवस इथेच थांबूया मित्र. स्वराज्य संकल्प अकॅडमी तुमचं धन्यवाद मानतो. धन्यवाद.